पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट. राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण. पंतप्रधान मोदी 9 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता शपथ घेणार. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 144 कलम लागू, तर दिल्लीत नो फ्लाय झोन घोषित. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा, तर अजित पवार गटाला 1 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. जेपी नड्डांच्या निवासस्थानी अमित शहा आणि अजित पवारांची बैठक. बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा. बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. मोदींनी देशाची सेवा केली. नितीश कुमार यांच्याकडून मोदींचं कौतुक, तर भविष्यात विरोधकांच्या सर्व खासदारांचा पराभव होणार, नितीश कुमार यांचा दावा. सरकार चालवताना मोदींच्या नाकी 9 येणार, संजय राऊतांचा निशाणा. तर नितीश बाबू आणि चंद्रबाबू सर्वांचेच आज तुमचे उद्या आमचे असतील, राऊतांचा खोचक टोला. देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही. फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, भाजप नेते अमित शहांचं मत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. फडणवीसांनी दुसऱ्यांदा घेतली शहांची भेट. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा काढणार. फडणवीसांकडून पक्ष संघटना आणि कामाची ब्लूप्रिंट अमित शहांसमोर सादर, सूत्रांची माहिती. नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद. 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण. पालक विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेणाऱ्यावर एनटीएवर शंका उपस्थित. एकाच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क देणं हा इतर विद्यार्थ्यांवर अन्याय. नीट परीक्षा रद्द झाली पाहिजे, मंत्री हसन मुश्रीफांची मागणी. 2 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार. महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पुढील 4 दिवस अनुकूल, हवामान खात्याची माहिती.